नमस्कार मैत्रिणींनो, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण शिलाई कशी करायची ते सांगणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, तरच तुम्हाला काय त्या टिप्स आणि ट्रिक्स समजतील। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये माझे व्हिडिओज शेअर नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पहा, मी सगळ्या पार्ट्सचे अस्तर जॉईन करून घेतलेले आहे। हे पहा, या पद्धतीने मी व्यवस्थित अस्तर जॉईन करून घेतलेले आहे। याचा व्हिडिओ मी दिलेला नाही, कारण याचे अस्तर ही आपण जसे कटोरी ब्लाउजचे जॉईन करतो त्याच पद्धतीने याचेही अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। तर आता आपण याची शिलाई कशी करायची ते पाहूया। तर इथे पहा, कटोरीच्या साइडचा पार्ट या पद्धतीने मी समोरासमोर ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर कटोरीचा पार्ट ही मी इथे समोरासमोर साइड पार्टच्या ठेवून घेते। अशा पद्धतीने ठेवल्यामुळे आपला दोन्ही साइडचे व्यवस्थित पार्ट रेडी होतात। बऱ्याच वेळेला काय होतं की गडबडीमध्ये आपण स्टिचिंग करताना दोन्ही एकाच साइडचे पार्ट रेडी होतात। तर तसं होऊ नये म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवून घ्या, त्यामुळे आपले दोन्ही साइडचे पार्ट रेडी होणार आहेत। तर हे पहा, या पद्धतीने आपण खालच्या साइडने जॉईन करायला सुरुवात करायची आहे। या पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने 5 इंच मार्जिन सोडून आपण इथे व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे कटोरी। तर इथे दोन्ही पार्ट आपण शिलाई करताना खेचून धरायचे नाही। जर तुम्ही शिलाई करताना कापड खेचून स्टिच केले किंवा ओढून ताणून स्टिच केले तर तुमची ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग कंप्लीट बिघडणार आहे। तर त्यामुळे कधीही स्टिचिंग करताना कापड खेचून शिलाई करायची नाही। तर या पद्धतीने हळूवारपणे तुम्ही व्यवस्थित दोन्ही पार्ट अटॅच करून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने मी अटॅच केलेलं आहे। हे पहा, इथे किती छान पफ आलेला आहे इथे। तर जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग केली तर सुंदर असा इथे पफ येणार आहे। तर आता आपण दुसरा पार्ट ही दुसऱ्या साइडचाही पार्ट या पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत। हे पहा, इथे दोन्ही साइडचे आपले पार्ट रेडी आहेत। तर आता आपण याला क्रॉसपट्टी अटॅच करून घेणार आहोत। क्रॉसपट्टी अटॅच करण्याअगोदर इथे पहा, फिटिंगची जी बाजू आहे त्या साइडला आपण खालच्या साइडनी अर्धा इंच वरती घेणार आहोत। हे पहा, इथे अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे। तिथून आपण या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करणार आहोत आणि याची कटिंग करून घेणार आहोत। या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण एक एक शिलाई टाकणार आहोत। दोन्ही पार्ट्सना व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता आपण इथे क्रॉसपट्टी अटॅच करायची आहे। हे पहा, या पद्धतीने अटॅच करून घेणार आहोत। जशी आपण कटोरी ब्लाउजची क्रॉसपट्टी अटॅच करतो त्याच पद्धतीने इथे आपण क्रॉसपट्टी अटॅच करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर वरून फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही क्रॉसपट्टी व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे सरळ करून एक दाबटीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जे एक्स्ट्रा आहे ते कापड आपण कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर दोन्ही पार्ट आपण सेम आहेत का पाहायचा आहे। जो एक्स्ट्रा असेल तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हुकलूक पट्टीच्या साईडलाही आपण व्यवस्थित आहे का पाहायचं आहे। जर एक्स्ट्रा असेल तर तेही आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे, त्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे आपण आता हुक लूक पट्टी अटॅच करणार आहोत। तर इथे मी ब्लाउज पीसचा आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याची रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे। तर ही आपण लूक पट्टी अटॅच करणार आहोत। लेफ्ट साइडला आपण लूक पट्टी इथे अटॅच करतोय। या पद्धतीने शिलाई द्यायची आहे। तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार लूक पट्टी कोणत्या साइडला अटॅच करायची ते ठरवू शकता। तर इथे पहा, या पद्धतीने फोल्ड करून नंतर अजून एक फोल्ड द्यायचा आहे या पद्धतीने आणि साइड्सनी शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही सेंटरलाही शिलाई करू शकता किंवा साइडलाही शिलाई करू शकता। या पद्धतीने लूकपट्टी आपण अटॅच केली आहे। त्यानंतर हुकपट्टीची रुंदी इथे आपण 2.5 इंच घेतलेली आहे। त्यानंतर डबल फोल्ड करून इथे आपण हुकपट्टी अटॅच करून घेणार आहोत। इथे दोन्ही लूकपट्टी आणि हुकपट्टी अटॅच झालेली आहेत। त्यानंतर आता आपण याची दोन्ही पार्ट्सना पाइपिंग करून घेणार आहोत गळ्याच्या साइडला। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगने पाइपिंग अटॅच करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने दोन्ही
पार्ट्सना आपण पाइपिंग अटॅच केलेली आहे। हे पहा व्यवस्थित फिनिशिंगने आपली पाइपिंग अटॅच झालेली आहे। त्यानंतर मुंड्याच्या साईडला व्यवस्थित प्रॉपर जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। आणि इथे पहा 1/2 इंच मी आतमध्ये घेतलेला आहे, थोडासा कर्व शेप दिलेला आहे आणि त्याची कटिंग करून घेतलेली आहे। तर इथे आपण आता शोल्डर जॉईन करणार आहोत। शोल्डर जॉईन करण्याच्या अगोदर फिटिंगच्या साईडला मुंड्याजवळ पाठीमागचा आणि पुढचा पार्ट सेम आहे का ते पाहायचं आहे या पद्धतीनं, आणि जो एक्स्ट्रा असेल तो या पद्धतीनं कटिंग करून ठेवायचा आहे। त्यानंतर दोन्ही साईडचं आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत। हे पहा, आणि त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। तर गळ्याच्या बाजूला आपण 1/2 इंच मार्जिन सोडणार आहोत आणि मुंड्याच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन सोडून या पद्धतीनं तिरकी टीप टाकून घ्यायची आहे। हे पहा, इथे डबल टीप टाकायची आहे जेणेकरून आपला शोल्डर व्यवस्थित अटॅच होईल। दोन्ही साईडला आपण त्याच पद्धतीनं मार्जिन सोडून शिलाई टाकून घ्यायची आहे। हे पहा, गळ्याच्या साईडला 1/2 इंच आणि मुंड्याच्या साईडला 1/2 इंच मार्जिन सोडायचं आहे आणि डबल टीप टाकून घ्यायची आहे। तर इथे आपण शोल्डर जॉईन केलेला आहे। आता आपण याला स्लीव्ज अटॅच करणार आहोत। या बाही डिझाईनचा आणि बॅक नेक डिझाईनचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता। तर इथे पहा या पद्धतीनं मी बाही अटॅच करणार आहे। तर अगोदर याचा सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि त्याला थोडंसं नॉचिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सेंटर कुठे आहे हे कळेल। जो खोलगट भाग आहे तो आपण फ्रंट साईडला अटॅच करणार आहोत आणि दुसरी साईड आपण बॅक साईडला अटॅच करणार आहोत। या पद्धतीनं आपण बाजू अटॅच करून घ्यायची आहे। बाजू अटॅच करताना कोणतंही कापड खेचायचं नाही, त्यामुळेही तुमची ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते। या पद्धतीनं आपली बाजू अटॅच करून तयार आहे। हे पहा, या पद्धतीनं सेंटरला बरोबर डिझाईन आलेली आहे। त्याच पद्धतीनं आपण आता दुसरी बाही पण अटॅच करून घेणार आहोत आणि याला डबल टिप टाकणार आहोत। दोन्ही बाजूंना डबल टिप टाकून झालेली आहे, दोन्ही बाही अटॅच करून झालेल्या आहेत या पद्धतीनं। तर आता आपण साईडना शिलाई टाकून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीनं 1/2 इंच मार्जिन सोडून इथे आपण दोन्ही पार्ट बॅक साईड आणि फ्रंट साईड अटॅच करून घेणार आहोत। जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा। तर इथे पहा, या पद्धतीने दोन्ही साईड्सना 1/2 इंच मार्जिन सोडून मी शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर ब्लाऊज उलटा करून 1/2 इंच मार्जिन सोडून दोन्ही साईडला शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर याची फिटिंग करायची आहे। इथे आता ब्लाऊज फिटिंग करून रेडी आहे। तर हा ब्लाऊज तुम्हाला फिनिशिंगला किंवा याची स्टिचिंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि या ब्लाऊजची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा। थँक्यू।